नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो स्पेशल आणि खास काय संगणक टंकलेखन आणि लघुलेखन प्रशिक्षण योजना। मग आता संगणक टंकलेखन आणि लघुलेखन प्रशिक्षण म्हणजे काय? आपण त्याला ढोबळमानाने मराठीमध्ये की टायपिंगची एक योजना म्हणतो किंवा टंकलेखनची एक योजना म्हणतो। या योजनेमध्ये अंतर्गत काय की ज्या व्यक्तीचं टंकलेखन झालेलं आहे आणि ज्यांचं चालू आहे त्यांच्यासाठी गव्हर्नमेंट 6500 रुपये देणार आहे। हे मी नाही म्हणत, ही योजना म्हणते। पाहूयात सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये। आणि दुसरी गोष्ट, याच्यासाठी लागणारी कागदपत्रे कुठली, ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे काय, कसा, आणि यासाठी संपूर्ण क्वेश्चन आणि आन्सर तुमचे सगळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करा। यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि हो, आपल्या चॅनलवरती इतर वेगवेगळ्या विषयाचे भरपूर सारे व्हिडिओ कंटेंट टाकलेले आहेत। तुम्ही जर ते आणखी पाहिले नसतील तर नक्कीच पहा। चला वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम पहा, तुम्हाला mahaamrat.org.in या वेबसाईट वरती यायचे। आता कसं येणार आहे, डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला लिंक देणार आहे, क्लिक करा, डायरेक्ट या। आता याच्यामध्ये याची थोडीशी कन्सेप्ट माहिती थोडी आपण समजून घेऊयात की याच्यासाठी पात्रता अटी काय ते। तर चला पाहूयात। आता याच्यामध्ये काय आहे की रोजगार क्षमता बनवण्यासाठी गव्हर्नमेंटने घेतलेला हा निर्णय आहे। याच्यामध्ये काय की ज्याचं GCC TBC, आता याला आपण काय म्हणतो, संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र आणि ऑनलाईन लघुलेखन परीक्षा, याला आपण GCC TBCC म्हणतो। तर ही जी परीक्षा आहे ज्या ज्या युवक युवतीनं किंवा मुला मुलींना विद्यार्थी विद्यार्थिनींना दिलेली आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे। आता याला थोडं मी झूम इन करतो म्हणजे याच्या आपल्याला कंडिशन वाचायला सोपं होईल। याच्यामध्ये काय की याचे जे निकष आहेत त्याची पूर्तता आपल्याला करणं बंधनकारक आहे। आता निकष कोणते? ज्याचं वय 16 ते 40 पाहिजे, ज्याच्यामध्ये स्वघोषणापत्र आणि चालकाचं प्रमाणपत्र पाहिजे। ते कुठे मिळणार आहे सांगणार ते तुम्हाला। त्याचबरोबर शासकीय टंकलेखन बेसिक कोर्स परीक्षा, ज्याला GCC TBCC असं म्हणतो, त्याच्या निकालाची प्रत आपल्या स्वस्वाक्षरीत इथं जोडायची आहे। त्याचबरोबर आपण जे काय परीक्षा फीस भरतो, शुल्क भरतो, त्याला सेल्फ अटेस्टेड करून जोडायचं आहे। आणि बँकेचं पासबुक किंवा एक कॅन्सल चेक सुद्धा जोडायचा आहे। याच्यासाठी आपल्याला कोणत्या साईटवर यायचंय त्यांना सांगितलं, पण आपण डायरेक्ट ऑलरेडी या साईटवर आहे त्याच्यामुळे काही विषय नाही। आता बघा, लाभाचे स्वरूप कसे, याच्यामध्ये GCC आणि TBCC याच्यामध्ये इथलचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे, समजून घ्या। ज्यांचं मराठी टायपिंग, हिंदी आणि इंग्रजी 30, 40, 50 आणि 60 याच्यापैकी जे कुठलं झालं असेल त्यांना एक रकमी 6500 रुपये देणार आहेत। आणि या व्यतिरिक्त जर एखाद्याचं ऑनलाईन लघुलेखन मध्ये मराठी हिंदी 60, 80, 100 आणि 120 किंवा इंग्रजीमध्ये 60, 80, 100, 120, 130, 140, 150 आणि 160 याच्यापैकी कुठलंही टायपिंग झालेलं असेल त्याला सुद्धा 5300 एक रकमी मिळणार आहेत आणि ते तुमच्या डीबीटी खात्यामध्ये जमा होणार आहेत। आता बघा, इथं ही वेबसाईटची लिंक दिली तुम्हाला मी, त्याच्यामध्ये संस्था चालकाचे स्वघोषणापत्र इथून डाउनलोड करा आणि उमेदवाराची इथून डाउनलोड करा। आणि इथून तुम्हाला आता फॉर्म भरायचा आहे तर अर्ज करा नावाच्या बटनाला आपण क्लिक करून घेऊया। इथं क्लिक केल्याच्या नंतर अर्ज करणे या बटनाला आपण क्लिक करूयात। आता जसं आपण इथं क्लिक करतो तुमच्या समोर हा पॉपअप विंडो ओपन झाली। सर्वप्रथम क्रिएट अकाउंट या बटनाला क्लिक करा। इथं तुम्हाला जे तिथं सांगितलंय ते परत इथं सांगितलंय, ID पासवर्ड सेव्ह करून ठेवा वगैरे वगैरे, ओके करूया। आता इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाईप करायचा आहे आणि जनरेट OTP या बटनाला क्लिक करायचं आहे, आपण ते करूया। आता आपण इथं जनरेट OTP या बटनाला क्लिक केलेले आणि आपल्याकडे जो मोबाईलला OTP आलाय तो मी इथं टाईप करतो आणि व्हेरीफाय या बटनाला क्लिक करून घेतो, ओके। आता इथं क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या आधार प्रमाणे इथं नाव, पत्ता आणि जन्मतारीख येईल, त्याचबरोबर जेंडर येईल। आता कन्फर्म आणि नेक्स्ट या बटनाला आपण क्लिक करून घेऊया। इथं क्लिक केल्याच्या नंतर आता तुम्हाला तुमचा ईमेल ID भरायचा आहे, जो की मी माझा इथं ईमेल ID भरून घेतो। तुम्ही तुमचा जो करेक्ट ईमेल ID असेल तो भरून घ्या। सॉरी, इथे थोडंसं ओके। याच्यामध्ये तुमचा जिल्हा जो कुठला असेल तो तुम्हाला इथं ड्रॉप डाऊन मेन्यू मध्ये निवडायचा आहे। त्याचबरोबर तुमचा तालुका तो पण निवडा आणि त्यानंतर सर्वात शेवटी म्हणजे तुमचं गाव। तर आता इथं माझं जे गाव आहे मी ते या यादीमधून निवडतोय। त्याचबरोबर धर्म जो कुठला असेल आपला तो निवडा आणि जात, तुमची जात जी कुठली असेल ती निवडा। याच्यामध्ये पहा, तुमच्या जातीचं जर नाव नसेल तर काय ऑदर ऑप्शन आहे, ऑदर मध्ये तुम्ही तुमची जात इथे मेन्शन करून देऊ शकता। आणि हे टाईप केल्याच्या नंतर साइन अप या बटनाला आपण क्लिक करून घेऊया।
आता परत एक OTP आपल्या ईमेल आयडी वर गेलेला आहे. तो ईमेल आपण ओपन करूयात. मी माझ्या मोबाईलमध्ये ईमेल ओपन करतो आणि त्याच्यावरती आलेला जो काही ईमेल असेल तो आपल्याला इकडे टाकणं बंधनकारक आहे. तर आपण तो भरूयात आणि व्हेरीफाय या बटनाला क्लिक करूयात. आता आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे. आपण आयडी आणि पासवर्ड टाकून साइन इन या बटनाला क्लिक करून घेऊयात. आता तुम्ही लॉग इन मध्ये आलात आणि इथं तुम्हाला तुमची भरलेली बेसिक डिटेल, ज्याच्यामध्ये तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जन्मतारीख, आधार नंबर ह्या सगळ्या गोष्टी दिसायला सुरुवात होते. आता आपण नेक्स्ट या बटनाला क्लिक करून घेऊयात. आता इथं नेक्स्ट आहे पर्सनल डिटेल. पर्सनल डिटेलला आपण तुमच्या वडिलांचं नाव जे काय असेल ते इथं भरून घेऊयात. आईचं नाव जे काय असेल ते पण भरून घेऊयात. आणि रक्तगट, जो रक्तगट असेल तुमचा तो इकडे निवडायला विसरू नका. त्याचबरोबर मॅरिड असाल तर मॅरिड, अनमॅरिड असेल तर अनमॅरिड. इथं मोबाईल नंबर परत दुसरा एक विचारलाय, तर दुसरा एक नंबर आपण इथे भरूयात. हा मॅन्डेटरी विचारलाय. त्यानंतर पॅन नंबर सुद्धा तुमचा कंपल्सरी विचारलाय. तर आता इथं आपण आपला पॅन नंबर जो कुठला असेल तो टाईप करूयात. त्याचबरोबर इथं शिक्षण तुमचं जे काय असेल ते निवडा. याच्यामध्ये माझं 12वी असलं म्हणून 12वी निवडतोय. त्याबरोबर व्यवसाय जो कुठला असेल त्याच्यामध्ये निवडा. याच्यामध्ये स्वयंरोजगार, सरकारी नोकरी, शेती, रोजंदारी, गृहिणी, इतर, तर इतर निवडतो. त्यानंतर वार्षिक उत्पन्न कुटुंबाचं माझं 1 लाखापर्यंत आहे. तुमचं जे असेल ते निवडा. त्यानंतर तुम्ही पैसे कसे कमवता, ज्याच्यामध्ये शेती आहे, मी रेकमेंड करेल शेती निवडा. गव्हर्नमेंट, प्रायव्हेट जॉब, बिझनेस, नन याच्यापैकी कुठलंही तुम्ही ऑप्शन निवडू शकता. आणि एवढं भरल्याच्या नंतर नेक्स्ट या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. आता यानंतर तुमचा इथलचा कायमचा पत्ता येणार आहे आणि तुमचा इकडचा करंट ऍड्रेस जो कुठला असेल तो तुम्ही टाईप करू शकता. दोन्ही जर एक असेल तर याला क्लिक करा आणि सबमिट या बटनाला क्लिक करा. म्हणजे तुमची बेसिक प्रोफाईल जी आहे ती कंप्लीट होईल मित्रांनो. आता तुमची प्रोफाईल कंप्लीट झाली. तुम्ही अशा डॅशबोर्डला रिडायरेक्ट होता आणि इथे आल्याच्या नंतर तुम्हाला स्कीमला क्लिक करायचं. याच्यामध्ये तुमची जी स्कीम असेल ती स्कीम इथे निवडायची, ज्याच्यामध्ये आता आपण आपली स्कीम जी आहे तर इथं अमृत MSEC GCC TBC या स्कीमला क्लिक करूयात. याच्यामध्ये 2 ऑप्शन आहेत, GCC TBC आणि ऑनलाईन शॉर्ट हँड. आता GCC TBC म्हणजे काय, की ज्यांचं 30, 40, 50, 60 झाले त्याला म्हणतात GCC TBC. आणि त्याच्या पुढे जे असेल 120च्या पुढे किंवा 100च्या पुढे ऑनलाईन शॉर्ट हँड म्हणतात. तर आपलं जे कुठलं असेल त्यापैकी ऑप्शन आपण निवडूयात. तर माझं GCC TBC आहे, त्याच्यामुळे मी हे ऑप्शन निवडतोय. तुमचं जर खालचं असेल तर तुम्ही खालचं पण ऑप्शन निवडू शकता. आता इथं क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला स्टार्ट डेट, लास्ट डेट, तुम्ही भरताय त्याच्याबद्दलची माहिती आणि यांना सांगितलं आहे की तुम्ही सगळ्या कंडिशन फुलफिल करता का. त्यानंतर तुम्हाला जे मी मागे सांगितलं होतं की स्वघोषणापत्र, चालकाचे प्रमाणपत्र हे सगळं घेतलंय का, किंवा पैसे भरलेली पावती घेतली का, हे डबल विचारत आहे. त्यानंतर बँकेचं पासबुक घेतलंय का, हे सगळं आपण कंडिशन ऑलरेडी वाचलेले आहेत आणि ते कागद जमा करूनच आपण हा फॉर्म भरतोय. म्हणून आता आपण अप्लाय या बटनाला क्लिक करून घेऊयात मित्रांनो. आता यानंतर ऑनलाईन अर्जाच्या महत्वाच्या काही सूचना आपल्या समोर दिल्यात, ज्याच्यामध्ये आपले कागद वगैरे जवळ ठेवा असं सांगितलंय. आणि हे मी सगळं वाचलंय. याला क्लिक करून ओके करायचे आणि परत ओके या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. आता इथं क्लिक केल्याच्या नंतर तुमचं हॉल तिकीट याच्याबद्दलची माहिती विचारली, जसं की नाव, हॉल तिकीट तुमचं कुठल्या जिल्ह्यामध्ये होतं तो जिल्हा निवडायचा आहे आपल्याला. त्याचबरोबर विषय, इथं विषय सुद्धा ऑप्शन निवडायचं दिलं आहे. तुमचा जर एखादा विषय असेल तर एखादा निवडा, किंवा मल्टिपल सुद्धा ऑप्शन दिलेले तुम्हाला इथे चूज करू शकता तुम्ही जे काय असेल ते. याच्यापैकी माझं जे इंग्लिश 30 आणि 40 होतं मी तेच ऑप्शन निवडणार आहे. तर इथं इंग्लिश 30 आणि इंग्लिश 40 मी सब्जेक्ट निवडलाय. त्याचबरोबर सीट नंबर तुमचा जो कुठला असेल तो तुम्ही इकडे मॅन्युअली फिल करू शकता. त्यानंतर तुमचं डिसेंबर 24चं जे इयर आहे ते निवडलंय आणि नेक्स्ट या बटनाला आपण क्लिक करून घेऊयात. आता त्यानंतर आपल्या बँकेची डिटेल, ज्याच्यामध्ये तुम्हाला पैसे घ्यायचे आहे ते विचारलं आहे. तर इथं तुमचं जे कुठलं बँक असेल ते तुम्हाला इथे निवडायचं ऑप्शन दिलेलं आहे. इथं विचारलं की तुम्ही याच्या अगोदर अपलोड केलेलं असेल तर ते निवडा. तर आपण ऑलरेडी अपलोड केलेलं नाहीये, त्याच्यामुळे हे आपण निवडत नाहीयेत. जे काय आपलं मॅन्युअली IFSC कोड आहे बँकेचा तो आपण भरून घेऊयात. त्याचबरोबर तुमचा खाते नंबर कोणता असेल तो तुम्हाला इकडे भरायचा आहे. आणि त्यानंतर परत कन्फर्म करायचा आहे तो बँकेचा अकाउंट नंबर. त्यानंतर बँकेचं नाव तुम्हाला टाईप करायचं आहे. आणि हा अकाउंट नंबर माझा नाहीये, एक डमी अकाउंट नंबर आपण टाकतो. त्यानंतर नेक्स्ट या बटनाला आपण क्लिक करूयात. आता इथं आल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं जे डिक्लेरेशन सांगितलं होतं ते डिक्लेरेशन इथं अपलोड करून घ्यायचं आहे तुम्हाला. तर इथं डिक्लेरेशन जे कुठलं असेल ते PDF स्वरूपामध्ये असायला हवं. त्यानंतर तुमचं इन्स्टिट्यूट डिक्लेरेशन, फीस पावती, त्यानंतर पासिंग सर्टिफिकेट, बँकेचा चेक किंवा पासबुक, शिक्षणाचं जास्तीत जास्त शिक्षण जे दिलेत ते, त्यानंतर आधार, त्याच्यामध्ये अनमास्क पाहिजे. अनमास्क म्हणजे बेसिकली तुमचं त्याच्यामधला आधारचा नंबर पूर्ण दिसावा, फोटो सही, त्याचबरोबर डोमासाईल, TC, उत्पन्नाचं प्रमाणपत्र
एवढं सगळं अपलोड करायचंय, याला क्लिक करायचंय, सुघोषित करतो आणि प्रिव्ह्यू आणि सबमिट या बटनाला आपल्याला क्लिक करायचे. तसंच यांना इथं खाली काय सांगितलंय वाचा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन केलेल्या अर्जाची हार्ड कॉपी साक्षांकित करून आवश्यक कागद स्वयं साक्षांकित करून खालील पत्त्यावर पाठवावीत. केवळ ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज प्राप्ताचा विचार केला जाणार नाही. म्हणजे ऑनलाईन अर्ज करा, आपण अर्जाची जी प्रक्रिया सांगितली ती करा, त्याची प्रिंटआउट घ्या आणि ह्या पत्त्यावरती ती ऑनलाईन प्रिंटच्या ह्याच्यावर स्वतःची सही करा, सगळे कागद जोडा आणि या पत्त्यावरती पाठवून द्यायचे. अशा पद्धतीने हे ऍप्लिकेशन करायचं होतं. मग या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या असतील तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. तसंच व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.